लहानशा गावातील बिरदेव ढोणे IPS अधिकारी झाले। ज्या दिवशी आपण IPS अधिकारी झालो त्या दिवशी बिरदेव हे मेंढ्या घेऊन मामाच्या शेतावरती गेले होते। भर दुपारी आणि कडक उन्हामध्ये मेंढ्यांची देखभाल करत होते। त्याच वेळेस मित्राचा फोन आला, तो IPS अधिकारी झाला। पण बिरदेवचं IPS अधिकारी होण्याचं स्वप्न खूप कठीण होतं। लहानपणापासूनच आर्थिक अडचण, पण शाळेमध्ये हुशार असल्यामुळे प्रत्येकाने शिकण्यासाठी मदत केली। वडिलांनी, भावांनी, मित्रांनी UPSCचे क्लास करण्यासाठी काही दिवस दिल्लीमध्ये राहिला। याच दिल्लीचा उल्लेख करताना बिरदेवने केजरीवालचे आभार मानले। दिल्लीमध्ये UPSCचे क्लास केले, त्यानंतर पुण्यामध्ये येऊन पुन्हा अभ्यासाची तयारी चालू ठेवली आणि 2025 मध्ये बिरदेवला IPS अधिकारी पदावरती नियुक्ती करण्यात आली। या संघर्षाबद्दल बिरदेवने दिल्लीमधील तो किस्सा सांगितला। नेमकं काय सांगितलं, चला सविस्तर पाहू। गावाकडच्या मुलांना थोडं असं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे। माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम वगैरे झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतो आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्धारासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीने वाटतं। आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतं, कारण सध्याची जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती फक्त आमच्या 2-2 तुकड्या असायच्या, आमच्या आधी 3-4 तुकड्या असायच्या। आता सध्या एक पण म्हणजे तुकडी भरत नाही की विद्यार्थी जिल्हा परिषद शाळामध्ये राहते। सो माझं सर्व पालकांना एक आव्हान असेल, जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात। म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युअल वगैरे माझ्या आउट ऑफ कंटेंट घेणार नाही तर शोधा देतील सगळेजण। सो असं वाटतं की तितक्या तळमळीनं तितक्या जिद्दीनं जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवणं असं मला वैयक्तिक वाटत नाही। सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे। त्यानंतर लॉकडाऊनमध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमन म्हणून, गंगापूर ब्रांच ऑफिसला गारगोळे सब डिव्हिजनचा अंडर। थोडं ऍक्च्युली काय झालं, माझ्या पोस्ट मास्टरने थोडंसं पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडंसं इश्यू झाला। त्या म्हणजे मी थोडं नाही सुरुवातीला जॉईन केलं होतं, पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित नव्हतं मला। त्यावेळी गारगोळे सब डिव्हिजनचे मेरे राऊत सर यांनी मला जरा मदत केली की कसं हँडल करायला पाहिजे गोष्टी। त्यामुळे एप्रिल 2021 मध्ये UPSC साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता। क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं, तो चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो। सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची, मागे थोडा बॅकअप असेल, जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते, तसं तुमच्यासाठी 1-2 गोष्टी 1-2 लोक असायला पाहिजेत ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की यार काहीतरी करून दाखवू शकतो। या दृष्टिकोनातून मी 2021 मध्ये दिल्लीला गेलो। 2021 मध्ये दिल्लीला गेलो, त्यानंतर दिल्लीमध्ये नेक्स्ट IAS नावाचा क्लास जॉईन केला। 1 वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली। 2022 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला, पण पहिली प्री काय क्लिअर झाली नाही। पण ठीक आहे, पहिले ते असते ना की, आणि माझं नेहमी ओपिनियन असते की आवडच्या पोरांना जरा 3-4 अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी। सो पुन्हा त्या पिरियडमध्ये 6 महिने दिल्लीमध्येच राहिलो। दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती, ऍक्च्युली खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी। ऍक्च्युली लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही AC लावायचं नाही, कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला 200-300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची। सो 300 पेक्षा जास्त युनिट झाले की खूप जास्त बिल यायचं, तेव्हा आम्ही AC लावायचं नाही। सो मग ते थोडं झालं। त्यानंतर मग थोडं त्या मीनवाल त्या काळामध्ये थोडंसं मेन्सची प्रिपरेशन केली। माझा जो मित्र जय पाटील, यांचे आजोबा BT पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी 2,35,000 रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंटमध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे। मी अजित शहा सरांचा मनापासून खूप खूप आभार आहे। अजित शहा साहेब नसते किंवा BT पाटील सर नसते तर आज बिरदेवने असता, पण IPS बिरदेवने असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय। त्यानंतर 2023 मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला। बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते, म्हणजे आशिष पाटील म्हणा, प्रतीक फाळके म्हणा, प्रांजल म्हणा, सॅम म्हणा, सौर्या म्हणा, सौरभ देशपांडे म्हणा, हे सगळे प्रिपरेशन करत होते। मग ऍक्च्युली प्रांजलला आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर, फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतके UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी कुठे चांगलं एन्व्हायरमेंट नाही आहे। मग थोडं ज्ञान प्रबोधिनीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे।
म्हणजे खूप ते विकू सर आणि सविता कुलकर्णी मॅडम आम्ही ज्यांना ताई म्हणतो यांच्या सोल डिस्क्रिप्शनवर ऍडमिशन दिलं जाते. मग थोडं सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली. माहित नाही माझी प्री पण क्लिअर झाली नव्हती, पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांनाही ऍडमिशन नाकारलेलं आहे. सो त्यातच मला ऍडमिशन दिलं, मला याचं आश्चर्य झालं. भरपूर पोरं मला पण विचारायचं साला तू कसं काय ऍडमिशन दिलं, आम्हाला ऍडमिशन द्यायला. आता काय माहिती सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात. 2023 मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला. जे 2022च्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून PYQचं अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं. SFG म्हणजे फोरमायची SFGची लेवल 1 टेस्ट सिरीज कम्प्लीट केली. त्यानंतर मग दिल्या 4-5 क्लासेसच्या, म्हणजे व्हिजन म्हणा, फोरम म्हणा, नेक्स्ट आयएस म्हणा, किंवा अजून थोडं फोरम म्हणा, विजन म्हणा, वाजराम म्हणा, नेक्स्ट आयएस म्हणा, त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या. 2023ला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा. त्यानंतर 2023च्या प्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची प्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण प्री निघाली. पण मीनवाईल मला ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे 12 डॉक्टर असायचे. मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय. तर डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्दी जरी झाली मी 12 डॉक्टरांनी फोन केला, डॉक्टर जरा घसा खराब झाला, जरा सर बघायची जरा. तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी. आणि त्यानंतर डेंग्यू झाला, मग डॉक्टरांनी पप्पांना सांगितले त्याचा आवाज कमी करा, फोटो ऑपरेटर कुठे आहे. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या. आमच्या डॉक्टरांच्यामध्ये ॲडमिट झालो. 2023ची मेन्स दिली CSCची सप्टेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली. CSCची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच. झालीच राहील, म्हणजे पास झालोच नाही. 30-35 मार्कांनी माझी मेन्स राहिली. पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती. माझे खूप चांगला मित्र निशांत आणि अक्षय वळे याची मेन्स क्लिअर झाली होती. खूप जास्त वाईट वाटलं. ते 15 दिवस खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलो. कारण वाटलं होतं की म्हणजे लीड राहू दे, पण ॲटलिस्ट इंटरव्ह्यूचं तरी कॉल येईल असं वाटलं होतं मला वैयक्तिक. पण आलं नाही. ॲक्च्युली खूप वाईट वाटलं मला. पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितलं की मग पुन्हा एकदा 2024च्या प्रिलिमची तयारी केली. प्रिलीचा रिझल्ट लागल्यानंतर ॲक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं. कारण CSCची प्री निघाली होती आणि फॉरेस्टची प्री निघाली नव्हती. तर मला वाटतं खराब सरांनी मला शिवा दिल्या होत्या. साल्या माझी प्री नाही निघाली, रडा लागलेस तू, आणि तुझी प्री निघून पण तू रडा लागलेस, म्हणून मला शिवा दिल्या होत्या. सो मग ते कारण त्यावेळी थोडं सिच्युएशन पण तशी होती. जॉब हवा होता थोडं, म्हणजे घरून काही त्रास वगैरे नव्हता, काय प्रेशर वगैरे नव्हतं. पण ते स्वतःला लाज वाटत राहत्या की यार 2-3 वर्ष झाल्यात जॉब वगैरे पाहिजे होता. सो मग त्याचा आवाज वाढलाय म्हणून जरा आवाज हे बंद करा साहेब. सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की. मग मीनवाईल मग CGLच्या वगैरे प्रीसाठी वगैरे फॉर्म भरला होता. CFFची मेन्स माझी 2024ची प्री निघाली. सप्टेंबरमध्ये प्री दिली. पुन्हा एकदा मला ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. मागच्या वर्षी माझे 15 दिवस गेले होते. नशिबाने डेंग्यू झाला होता, पण यावेळी मला 6 दिवसच गेले माझे. ठीक आहे, म्हणजे चांगलं झालं म्हणायचे. मग GSC पेपर देऊन आल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, यावर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतोय. ऑप्शनलचा पेपर पण माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, तो पण चांगला कव्हर केला होता. मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं. ऑप्शनलचा पेपर 2 लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की यावर्षी इंटरव्ह्यूचा कॉल येणार ती सगळीच निघून गेली. कारण पेपर इतका रँडम आला आणि मला ॲक्च्युली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे. खूपच हेरमोड झाला. मग तरी ठीक आहे म्हटलं. CFFची प्री दिली ऑगस्टमध्ये. CFFची प्री निघाली. मेन्स म्हणजे प्री आणि मेन्स एकच दिवशी असत्या. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये CFFचं फिजिकल झालं, मेडिकल झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये 9-10 डिसेंबरला CSCचा रिझल्ट लागला. त्या दिवशी आम्ही DY पाटीलमध्ये पप्पांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो. म्हणजे असं मला वाटत जाते की तुम्हाला असं वाटतं, म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्हाला ज्यावेळी वाटेल की आयुष्यातले सगळे मार्ग आता संपत आलेले आहेत, मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो. सो आशा सोडली नाही पाहिजे, होप्स कायम राखले पाहिजे. कारण होपच्या त्या दोऱ्यावरच जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे.